लोखंडी रॉड, 20 सेकंद, 15 वार आणि जागीच मृत्यू। नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटना घडली, ज्याने संपूर्ण शहर हादरले। एका तरुणाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची ही घटना असून तिच्यावर थेट पार्किंगमध्ये लोखंडी रॉडने प्रचंड अमानुष हल्ला करण्यात आलाय। आरोपीने रॉड आधीच लपवून ठेवली होती आणि योग्य वेळ साधत त्याने प्रेयसीवर अचानक वार केले। हा हल्ला इतका भयंकर होता की अवघ्या 20 सेकंदात त्याने तब्बल 15 वेळा प्रेयसीवर वार केले। या क्रूर कृत्याचा सारा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। व्हिडिओमध्ये दिसतं की आरोपी कोणतीही भीती किंवा घाबरटपणा न दाखवता अत्यंत थंडपणे हल्ला करतोय। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे। पण आरोपीने आपल्या प्रेयसीला इतक्या क्रूरपणे का संपवलं, या घटनेचा सविस्तर वृत्तांत आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। 5 वर्षापूर्वी 32 वर्षीय हेमलताच्या पतीचं कोविडमध्ये आजारपणात निधन झालं होतं। हेमलता वैद्य हिचं आयुष्य आधीच वाऱ्यावर होतं। मूळची हिंगणघाटची, पण नवऱ्याच्या निधनानंतर ती तिच्या 10 वर्षाच्या मुलीसह नागपूरच्या दाभा परिसरात राहत होती। अंकाशी सोसायटीत ती केअरटेकर म्हणून काम करत होती आणि त्या कामाच्या मोबदल्यात तिला एका बिल्डरने तिथंच एक फ्लॅटही दिला होता। अगदी साधं संघर्षाचं जगणं सुरू होतं तिचं। पण अचानक तिच्या आयुष्यात अक्षय दाते नावाचा तरुण आला। नागपूरच्या एका कंपनीत नोकरीला लागलेल्या अक्षयची आणि हेमलताची भेट सीताबर्डीच्या बाजारात झाली। एकमेकात ओळख झाली आणि हळूहळू नातं वाढत गेलं। हेमलता त्याला जेवणासाठी घरी बोलावू लागली। अक्षयनेही तिच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली। दोघंही एकत्र राहायला लागले, प्रेमात गुंतले आणि शेवटी लग्नाचा निर्णय घेतला। पण या प्रेमात खूप सगळं गडबडलं। अक्षयचे आई वडील हेमलता सोबतच्या लग्नाला विरोध करत होते, तरी सुद्धा प्रेमावर विश्वास ठेवून अक्षय लग्नासाठी तयार झाला। पण हेमलताने याच काळात दुसऱ्या एका तरुणाशी मैत्री केली। हाच मुद्दा अक्षयच्या मनात खुपला। त्याला वाटलं, मी सर्वांचा विरोध झेलून तिच्यासाठी उभा राहिलो, पण ती मात्र मला फसवत होती। या संशयाचं विष त्यांच्या नात्यात खोलवर शिरलं। वाद वाढू लागले, भांडण तर रोजचीच झाली होती। अक्षय या सततच्या भांडणाला भयंकर कंटाळला होता आणि त्यानं या प्रकरणाचा थेट शेवट करायचा निर्णय घेतला। 7 मे संध्याकाळची वेळ। अक्षय हेमलताकडे निघाला होता, पण तिथे गेल्यावर त्याला दिसलं की हेमलता एका पुरुषाशी बोलत होती। बस तिथंच त्याचा पारा चढला आणि काही विचार न करता त्यानं लपवून आणलेला रॉड तिच्या डोक्यात घातला आणि 20 सेकंदात तब्बल 15 वार केले। अक्षरशः रक्ताचं थारोळं केलं आणि काही काळाच्या आत तो तिथून निघून गेला। इकडे जेव्हा सोसायटीच्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आला, मग लोकांनी पीस रेसिडेन्सीचे बिल्डर अभिषेक केवल रमानी यांना याची माहिती दिली। तिला तेथील लोक मेयो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, मात्र उपचारादरम्यान तिचा बुधवारी मृत्यू झाला। केवल रमानी यांच्या तक्रारीवरून अक्षय विरोधात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। हेमलता एक साधीशी मुलगी पीस रेसिडेन्सी सोसायटीत रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती। का तर केवल रमानी यांचे काही फ्लॅट्स विकायचे होते म्हणून त्यांनी हेमलताला तिथं ठेवलं होतं। आता इथंच गुंता होता। काही महिन्यांपूर्वी अक्षयनं केवल रमानी यांना फोन केला होता, विचारलं होतं तिला कामावर का ठेवलंय आणि तिला कामावरून काढा असा दबाव देखील टाकला होता। त्यावेळी त्यांनी तिला बाजूलाही केलं होतं, पण हेमलता परत आली, कारण तिचं काहीतरी दुखणं, गरज आणि माणुसकीच्या नात्यानं केवल रमानी यांनी तिला पुन्हा संधी दिली। हे अक्षयच्या डोक्यात नव्हतं, हे अक्षयला पटत नव्हतं। त्यानं पुन्हा फोन करून विचारलं तिला का ठेवलंय परत, पण या सगळ्याचा शेवट मात्र इतका भयानक होईल कुणालाच वाटलं नव्हतं। आता हेमलताच्या मृत्यूनंतर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी अक्षयला अमरावतीतून अटक केली आहे। दरम्यान या हल्ल्याचे फुटेज सोशल माध्यमांवर बरेच व्हायरल झालेत। मंडळी, पण संशयातून पत्नीचा किंवा प्रेयसीचा खून करणं ही नागपुरातली काही पहिली घटना नाहीये। गेल्या महिन्यात नागपूरमधल्या लाडीकर लेटआउट भागात एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक असलेल्या डॉक्टर अर्चना राहुले यांची हत्या त्यांच्या स्वतःच्या पतीने भावाच्या मदतीने केल्याचं तपासात निष्पन्न झाले। डॉक्टर अनिल राहुले रायपूर छत्तीसगड येथील एका वैद्यकीय संस्थेत प्राध्यापक आहेत। त्यांनी आपल्या मोठ्या भावासोबत राजू राहुले सोबत मिळून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून करण्याचा कट रचला। या दोघांनी मिळून डॉक्टर अर्चना यांच्यावर लोखंडी रॉडने जबर मारहाण करून त्यांची हत्या केली। ही घटना नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। डॉक्टर अर्चना या अत्यंत अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ होत्या। त्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील फिजिओथेरपी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या। त्यांचा मुलगा सध्या तेलंगणामधील एका वैद्यकीय महाविद्यालयात MBBSच्या 3ऱ्या वर्षात शिकतोय। घरात शैक्षणिक वातावरण असतानाही पतीच्या संशयी स्वभावामुळे हे घर रक्ताने माखलं।
पोलिसांनी या प्रकरणात अचूक तपास करत दोघांना अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे। संशय, अहंकार आणि राग यामुळे एक शिक्षित घरातलं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। या प्रकरणामुळे देखील नागपूरमध्ये खळबळ उडाली होती। आता या दोन्ही घटना बघता नात्यांमधला संवाद किती महत्त्वाचा आहे हे ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे। तुमचं याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारी या YouTube चॅनलला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।